नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. त्याला संडे असा विचार चालू आहे की जायचं महालक्ष्मीला. आदित्य भाऊला बोलवलं आहे आणि वहिनी पण येते सोबत. तर आता मम्मी पण येते. मम्मीला सांताक्रूजला सोडायचं आहे तिकडे आणि तिथून आपण जाऊ महालक्ष्मीला. पैसे एकदम व्यवस्थित त्याकडे काही एकदम भारी दिसायला लागलं, असं वाटायला लागलं मला. चला जाऊ, येतो कॅबनी जाऊ. चला जाऊ आता. गाडी भाईनी चालू हो गया भाई. आता चालू आम्ही महालक्ष्मीला. गाडी बिडी केली आहे भाईनी, तिकडून गाडी घेऊन आल्या मस्त. जाऊ जाता आता मस्त दीदीकडे हिला सोडू मम्मीला आणि जाऊ. सामने भी नहीं है. इकडे आपण जातो तेव्हा पण बघ ना, मानकोलीवरून ते ब्रिजच्या आतमध्ये तिकडे पण भारी ना फुल ते पाईपलाईनला. ये ब्रिज में भी अच्छा लगाया रे ये लोग है. मसलवाड़ी में बहुत अच्छा है. पाहू शकतो त्या ऐसे साइड में ना आता आपण विक्रोळी क्रॉस केलेला आहे. आता विक्रोळीच्या पुढे येईल इधर फूल लेके सब खेल रहे हैं. येईल जे यायचं ते. मग आपण कलिना मार्गे जाणार आहोत मम्मीला सोडून. ये सबसे सही लगता है. बघितलं ना, दाखव. हां, keep right to take the flyover. आता लागलं सिग्नल नाही. आपल्या इकडं आहे मंदिर, महालक्ष्मी मंदिर आहे इथं. तर जाऊ, हे सिग्नल निघलं रिटर्न घेऊन मस्त दर्शनाकडे जाऊ. पण चला आलोय. लई धक्काबुक्की खात खात. त्यांच्या काळातली वाटतं नाणी आहे, 16व्या शतकातली, 18-17 शतकातली सगळं. चला दर्शन घेऊन झालेलं आहे इकडं. आता जाऊ महालक्ष्मीच्या मंदिरात आपल्या. बाई काय ऐकत नाही, जोडा नुसता असतोय जोरात. चल जाऊ आता आपण आपल्या महालक्ष्मीच्या मंदिरात, ज्या मंदिरात नाही आपण जायला आलो. तर सिद्धिविनायकला पण जायचं प्लॅन आहे, बघू कसं काय. आलो आहे महालक्ष्मी मंदिरापाशी. बघू शकता तुम्ही समोर मंदिर आहे महालक्ष्मी. लाईन आहे, लाईन लागलेली. आता जाऊ हळूहळू बघू किती वेळ लागतो दर्शन व्हायला आम्हाला. अजून बघू, प्लॅन पण आहे सिद्धिविनायकला जायला, कारण ते पण इथून काय 5 किलोमीटर आहे. बघू कसं काय आपलं दर्शन, सगळ्या गोष्टी होतात. बघू आपण मंदिराची इथं आलो आहे वरती. बघू शकता तुम्ही, गर्दी पण आहे तळीवर बोललं तर. तिकडं पण वरती हाराचे दुकान आहेत, असं नाही खालीच, वरती पण आहेत. इकडं आतमध्ये वहिनी येते म्हणून आम्ही थांबलो आहे. तर बघू किती वेळ लागतो वहिनीला यायला. चला आतमध्ये मोबाईल यूज नाही तरी चालू. महालक्ष्मी महाकाली त्याच्या बाहेर आलो आहे आम्ही. थोडं आता बघू, यांना काहीतरी घ्यायचं आहे मम्मीसाठी वाटतं. वहिनी बोलते मम्मीला काहीतरी बांगडे बिंगडे काय घ्यायचं आहे, ते घेत आहेत. तर लिंबू सरबत पिलं आहे बघा, इथंच आहे लिंबू सरबतवाला. लिंबू सरबत पिलं. आता बघू, विचार करतोय सिद्धिविनायकला जाऊ. ते मावशीला बोलल्या गर्दी भरपूर आहे, पण बघू कसं काय जाऊ. चला भेटू आता, हे घेऊ, यांचं काय घेतं ते बघू आणि मग जाऊ बाहेर. बाहेर पण एक मंदिर आहे, जाऊ कसं काय. आला आता पेट पूजा करायला. काही डोसा आले बघा, डोसा
कोणता मसाला एक साधा आहे ना, साधा आहे बघ, मसाला डोसा साधा आणि मिसळ आलेली आमची बघा. तो साधा तो मसाला घेतला ना, मसाला यांनी घेतला तू साधा. मी मिसळ घेतली, मला मिसळ लागली. मिसळ आलेली आपली डोसेवाली माणसं, मी पण मिसळवाला तडका. चला भाऊ खाऊन कशी आहे आणि खाऊन निघू आता कुठे. सॉफ्टी खायला मूड झाला आहे आमचा, सॉफ्टी खायचा. नाश्ता वेस्ट केला सॉफ्टी भाई बघा दिसते मिक्सवाली. वहिनीने एकच कलरची घेतली आणि आम्ही दोघांनी मिक्स. तर खाऊ सॉफ्टी. दर्शन झालेलं आहे मस्त, तर खाऊन पिऊन पण झालं पेट पूजा. आज चालतो मरीन एवढा मरीन जाऊ का जू चौकडीला कुठेतरी चाललो आहे. बाईक घेऊन चाललं आहे आता, बघू कसं काय. आई गरमी कसली लागली आहे. आमच्या वहिनीला AC चालत नाही, तो मोठा लफडा आहे. हो चला कसं काही जाऊ हळूहळू. टॅक्सी केली आहे, टॅक्सी चाललो आहे. आलो आहे आता जू गिरगाव चौपाटीला. वहिनीला फिरायचं होतं आमच्या. मरीनला गेली आहे, तर इकडं मुंबई गेटला पण गेली, पण इकडे आली नव्हती म्हणून इकडे घेऊन आलो आहे. बघू शकता आणि पब्लिक कुठली तेच कळत नाही, एवढी पब्लिक कुठून येते काय भाई, विशेष नाही. दुनियाभरची पब्लिक. संडे बोलला तर थोडं मज्जा करून घेऊ. हो कसं काय, आणि नंतर परत तिकडे काहीतरी खाऊ. ते आहे बरंच काय काय खायला, मग तिकडं खाऊ काहीतरी पेटपूजा मस्त परत एकदा. चला पाठवले आतमध्ये, गेले दोघ आतमध्ये जातील. जाऊन या गणपती विसर्जन होऊन या बोललो. हे बघ हे कोण, भाभीच्या मैत्रिणी त्याला आलेत आम्हाला. एवढे आले बघा, ते खायला टाकलं म्हणून सगळे एवढे जमा झाले. बाईचा प्रेम असा असा हे असं आहे बा. पाय कोण म्हणतो, पायाचा आर्टिस्ट. भारी बनाया मैंने. इज्जतच नाही, प्रेमच नाही. प्रेमच नाही, इज्जत कुठे. प्रेम तर लहानची गोष्ट. हातानेच बनायला लागतं, पायाने नाही. सगळं टकाटक खात सगळं बघ. डाग लागलेला आहे भाई पाणीपुरीचा ना. डाग खाल्लाय वहिनीला खायची ती पाणीपुरी. तिकट तेवढी होती ना भाई. आता हवा निघते नुसतं कधी बसून. आता थोडं मरीन फिरू, मग कॅब करून डायरेक्ट घरी. चला जाऊ ना तिकडे ठिकाणी. तिकड भाई चला आलो आहे आता मरीनला. बघू शकता अशी गर्दी मरीनला. ही सगळी जवळ पण दिसतात ना. भैयापेक्षा आपले तर माणसं मराठी कमी असेल, भैया सगळ्यात जास्त. कुठे कुठे जाऊन बसलेत बघा. कार्टी हे आमचे कार्टी इथं बसले. संसार इथं बाजूला करी रोड आय थिंक स्टेशन आहे. ओबरॉय चाललो आता घरी. बघू जाता ट्रेनने जायचं आता वाटतं बोलते भाऊ. हे मेट्रो आहे ना, अंडरग्राउंड मेट्रो नहीं है यार, तो पानी के अंदर रास्ता है. हाँ तब ना. CST स्टेशनला.
मस्त यो स्टेज स्टेशन आणि ही आहे आपली मुंबई महानगरपालिका. पण जे इंग्रजांनी बांधलंय ते कोणच्याच नाही, जे छत्रपती शिवाजीने बांधलंय ते आजकालच्या कोणच्याच दम नाही की बांधायला ते की तसंच कल्चरचे सगळे. मुंबई महानगरपालिका काय आलं चला ना मग. इथून बघा, इथून आपल्याला मस्त क्लिअर कट दिसते पूर्ण मुंबई महानगरपालिका अशी क्लिअरली दिसते आपल्याला. आईला अरे हळूहळू हे काय इथून घुसायला पाहिजे होतं असं वाटतं. ही जी डबल डेकरमध्ये मजा होती आपल्या लालपरीमध्ये ती या असल्या बसमध्ये नाही आहे. गाडीची पण नाही, गाडीची पण मजा नाही अशा बसमध्ये जी आपल्या लालपरीमध्ये होती. लालपरी डबल डेकरमध्ये तुम्ही बघू शकता बस. आपला CST स्टेशन तिकीट विकेट काढल्या वाहिनी. आता जाऊ ट्रेनमध्ये बघू कुठे जागा भेटते तिकडे बसून मस्त व्यवस्थित. तिकडे पण एक ट्रेन लागलेली आहे. चला बघू कसं काय. VIP ट्रीटमेंट चालू आहे आम्हाला मॅडमसाठी. एलिव्हेटर मिळालं नाही मॅडम. लगेच उतरले एकदम व्यवस्थित सेफ्टी. जाऊ दे माझा मोबाईल. स्टेशनला खाल्ली पाणीपुरी आणि केला कॅबने चाललो आहे घरी सर. डोंबोलीची हिरवळ थांबली नाही पाहिजे, काय थांबली नाही पाहिजे. आलो आहे घरी. पप्पाचा फोन आला होता म्हणजे बिल्डिंगमध्ये चावी ठेवली काहीतरी रूमवर झालं आहे. नळबे कुठे तुटला आहे वाटतं तर तिकडं चालू घरी जाण्यापेक्षा तिकडे जाऊ काय झालं आहे बघू. मम्मी पण आज घरी गेले दीदीकडे. मला बोलली वस्तीला धरते. बोललो ठीक आहे चला आता जाऊ बघू काय झालं आहे. चला जाऊ. पार्सल आलं आपण पार्सल मागवलं आज जेवायला. जेवण नाही मम्मी बघू जाऊ. मामा येतो आपला चायनीजवाला. तुला सांगितलं घेऊन ये. जाऊ पार्सल घेऊन येऊ चला. मागाशी आलतो तेव्हा भेंडी असली ट्रॅफिक होती. आता थोडी जसं जसं होत चाललं आहे रात्र टाईम होत चाललं आहे ट्रॅफिक कमीच होत चालली आहे. तर मगाशी जाम ट्रॅफिक होती. डोकं खराब झालं होतं आणि थकलो आहे म्हणून बोललो काय जेवण नको तर पार्सल घेऊन येऊ. आपले ऑफिसच्या बाजूला मामा आहे त्याला सांगलं बाई काय ते चायनीज सांगले त्याला बाबा घेऊन येतो. बोलला येतो मी जुनी ताडावीपर्यंत येतो तिथपर्यंत. बोललो ठीक आहे आलो तर घेऊन निघला. आता आपण चाललो आहे तिकडं. आलो तर आहे जकातनगर. तर मामाची वाट बघू किती वेळ लागतो त्याला यायला जकातनगर. आणि पार्सल घेऊन जाऊ घरी. पार्सल तर घेतलं आहे मामाकडून. लगेच आला केलं लगेच आला. वाट बघत बसलो. बोलतो लगेच अरे 2 मिनटात हजीर. चला जाऊ घरी. पप्पाला भूक लागली पहिले पप्पाला देऊ नंतर आपण निवांत खाऊ. चला जाऊ घरी.